अटक नाही तर आरोपींना मकोका लावून त्यांच्या मालमत्ताही जप्त करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच राजकीय हेतूने आपल्यावर आरोप केले जात असल्याचा कराड यांचा दावाही त्यांनी फेटाळून लावला आहे। या संपूर्ण प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। सुरेश धस आज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि हे प्रकरण त्यांनी लावून धरलेलं होतं। आपण बघितलं ही भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी असं म्हटलं की फडणवीसांनी धडाडीने निर्णय घेतल्यामुळेच कराडला शरणागती पत्करावी लागली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आलेले आहात, अखेर वाल्मिक कराड शरण आलेले आहेत। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर आणि ॲज अ प्रशासक म्हणून जे दमदार भूमिका घेतली त्याच्यामुळं त्यांच्यावरती ही पाळी आलेली आहे। त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं जाहीर आभार मानण्यासाठी मी इथं आलतो। साहेबांचे आभार मानले फक्त आणि मी चाललेलो। साहेबांचे तुम्ही आभार मानले, मात्र बीडमध्ये जी राखी चोरी आहे, वाळू चोरी आहे, या संदर्भातला नायनाट व्हावा, गुन्हेगारी हुकुमशाही संपावी, तर पालकमंत्री पदाचा महत्वाचा मुद्दा आहे। अद्याप पालकमंत्रीपद वाटप करण्यात आलेलं नाहीये। हे पालकत्व बीडचं कोणी घ्यावं? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घ्यावं। हे वाळू राख, वाळूपेक्षा राख माफिया फार डेंजर आहे, खूप मोठ्या प्रमाणात। यांच्या सातबाऱ्यावर बोजे टाकले ना तर बोजे असे टाकावे लागतील 500 कोटी, कुणाच्या याच्यावर 900 कोटी, एखाद्याच्या याच्यावर 1000 कोटी, हजारो कोटीची राख ही त्या ठिकाणी चोरी गेलेली आहे। आणि हे जे कोणी उठतंय कोणी पिस्तोल घेऊन हिंडतंय, हे सगळं नायनाट करायचं असेल तर पालकमंत्रीपद हे देवेंद्रजींनी स्वीकारावं अशी आमची विनंती। वाल्मिक कराड शरण होत असताना स्वतः त्या ठिकाणी पोलिसांच्याकडे जात असताना त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं की माझ्यावरती जी कारवाई सुरू आहे ही राजकीय सूड भावनेने कारवाई सुरू आहे। हे पहा, राजकीय साड भाने काय कशाची सूडबुद्धी, तुम्हाला विरोधच नव्हता कोणी, तुम्ही हे उद्योग का केला? त्या लेकराला मारायचे आदेश का दिले? कशामुळे मारलं त्या पोरानं? त्या लेकराला मारल्यामुळं राजकीय बिचके काय राहिले ह्याच्या? अरे असं इतकं मारित असतात, इतकं भयानक पद्धतीने। त्यामुळे राजकीय बिचके काय नाही, तुम्ही केलेला हा उद्योग आहे, प्रताप आहे। आता त्याचं भोगायचं जे असेल ते तुमच्या वाट्याला येईल ते बघून घ्या। वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे, मात्र 302चा गुन्हा अद्याप दाखल झाला नाहीये, तर त्या मागणीसाठी तुम्ही काय करणार? मी नाही हो, मी मागणी केल्याने होईल का? असं नसतं होत। ते इन्व्हेस्टिगेशन होईल, त्याच्यात विष्णू चाटेचे अमक्याचे किती फोन झाले, विष्णू चाटेचा कोणाला फोन झाला, आकाला झाला का? जर झाला असेल, आकाने आदेश दिले असतील, सापडला ना आका, आणि त्याच्यात नाही सापडले तर मोक्यामध्ये सापडतात ना आका। ह्या गँगचे कोण आहेत प्रमुख? आका वाल्मिक कराड या गँगचे प्रमुख आका आहेत। खोटा जर आरोप केला माईक खाली येणार आहे, फोन खाली घ्या, अरे तुझाच फोन खाली येणार। संदेश बोला बोला, तुमचं मित्र असेल। महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर ह्याच्यामध्ये दोषी नसताल तर मग पहिल्या दिवशीपासून तुम्ही कशामुळे फरार झाले होते, हा माझा विषय। जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशी त्याच्यामधून फरार काय झाले होते? बरोबर। त्याचबरोबर एक महत्वाचा प्रश्न होतो की इतके दिवस 21 दिवस फरार होते परंतु पोलिसांना सापडत नाहीत आणि आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट धनंजय मुंडे घेतात आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच सरेंडर होतात। हे बघा, सगळ्यात महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये हा आहे, जोपर्यंत हा गंभीर विषय महाराष्ट्राच्या समोर हा जेव्हा आला, जेव्हा पहिल्यांदा मी हे जे कुणी गुन्हेगार आहेत ह्यांची नावं घेऊन, मास्टर माइंडची नावं घेऊन मी जे सर्वांसमोर बोललो, सर्व आमदार आमच्या जिल्ह्यातले सर्व पक्षाचे सभागृहामध्ये हे सर्वांनी विषय मांडल्यानंतर हा किती गंभीर विषय हा लक्षात आला। मग सरकार म्हणून जे पण काही पावलं उचलले त्याच्यामध्ये एसपींची बदली झाली। आज सुद्धा
सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय एक तर हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला 302चा गुन्हा हा जुले झालाय. या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहेत. आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा आणि दुसरा विषय जो 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील जे मोबाईलचे सीडीआर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा. एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, ह्या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे सीडीआर मध्ये ज्यांचे नावं असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे. परंतु धनंजय मुंडे यांच्या संदर्भातलं नेहमी वारंवार नाव समोर येतंय कारण त्यांच्या संदर्भात त्यांच्याशी फोन झाल्याचं देखील म्हटलं जात आहे आरोपींचे. तर थेटपणे यांचे मंत्रिपद काढून घ्यायला पाहिजे का? हे बघा, ह्याच्यामध्ये आम्ही कोणतंही राजकारण आणलं नाही. एक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यामध्ये जेव्हा ही घटना झाली आणि अधिवेशन झाल्यानंतर जेव्हा सरकारने ह्याची चौकशी लावायची त्यांनी सांगितली, पण लोकांमध्ये गेल्यानंतर मी सभागृहामध्ये जाहीर केलं होतं की अधिवेशन संपूस तर जर अटक झाली नाही तर आम्ही मोर्चा काढू. आम्ही बीड जिल्ह्याच्या लोकांनी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन बैठक घेतली. मोर्चा तुम्ही बघितला असेल. सर्वसामान्य लोक 1 लाखाच्या पुढे लोक तिथे जमले. लोकांची ही सुद्धा मागणी आहे की जे काही तुम्ही प्रश्न विचारला आणि जे ह्याच्यामध्ये डिले होतात, तुम्हीच आता मला बोलताना सांगितली की धनंजय मुंडे साहेब मुख्यमंत्रीला भेटले, त्या सगळ्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे आणि त्या कुटुंबाची मागणी आहे की 3-4 महिने जर हा गुन्हा फास्ट ट्रॅकवरती घेतला आणि जे कोणी गुन्हेगार आहेत ते समोर आणले तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांना राजीनामा द्यायला लावा आणि 3-4 महिन्यानंतर हे झाल्यानंतर परत शपथ घ्या, ही आमची मागणी सुरुवातीपासून आहे. पण वाल्मिक कराड असं म्हणतायत की ज्या हत्येचा जो प्रकार घडला आहे त्याशी माझा काही संबंध नाही, कुठेतरी राजकारण केलं जाते आणि माझं नाव त्यामध्ये टाकलं जातं. हे बघा, हा महाराष्ट्राचा, मी तर सभागृहामध्ये मी दुसऱ्यांदा आमदार झालो, पहिल्यांदा हा विषय बघितला का एका विषयामध्ये सर्व पक्षाचे लोक होते. म्हणजे भाजपचे सुद्धा आमदार अभिमन्यू पवार, सुरेश अण्णा धस, प्रकाशदादा सोळुंके, विजय पंडित, हे सर्व, नमिताताई मुंदडा, हे सर्व अशा खूप आमदार, हे सर्व पक्षाचे. आणि पहिल्यांदा सभागृहामध्ये एक माणुसकीच्या नात्याने संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटण्यासाठी सर्व एकत्र आले होते. हा विषय कधी बघ, ह्याच्यामध्ये काही राजकारण नाही. त्याच्यामुळं आमचा एकच सर्वांचा जो हेतू आहे की जिल्ह्यामध्ये जो वाल्मिक कराडांनी जो जातीमध्ये जे तेढ निर्माण केलंय, लोक आज आमच्याकडे अधिकारी जरी एका जिल्ह्यामध्ये आला तर त्याचं नावापेक्षा त्याचं आडनाव काय हे बघतात. आणि माझ्यासारखा आमदार जिथं जातीचं तुम्ही हे सर्व गोष्टी म्हणतात, एक पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे माझा, मला दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिला आहे. मग काही लोक हे जे काही गोष्टी करतात ते आता अटक झाल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्या तपासामध्ये प्रामाणिकपणे तपास केला तर सगळ्या गोष्टी आपल्या समोर होतील. आणि 6, 9 आणि 11 हे 3 दिवस जे हे गुन्ह्याचे क्रम आहेत किंवा त्या 8 दिवसामध्ये सीडीआर जर तपासले, माझ्या माहिती अनुसार पोलिसांकडे जो आधी तपास होता आणि त्या तपासामध्ये सर्वच त्यांनी कुणाचं लोकेशन कधी आहे, प्रशासनाला ही केस थांबवण्यासाठी किंवा चौकशी थांबवण्यासाठी, केस दाखल न होण्यासाठी कधी किती वाजता फोन आलेत हे सुद्धा प्रशासनाकडे आहे. पण पूर्णपणे मोकळेपणाने जर त्यांना तपास करण्यात दिला जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील, एवढंच आहे. परंतु या प्रकरणात त्यानंतर वाल्मिक कराड सीआयडी सोबत सरेंडर झालेले आहेत. क्रम कुठंतरी जुळताना मला असं वाटतं आपल्याच माध्यमातून हे पूर्ण आपणच मला सांगतं ते, म्हणून मला जास्त सांगायची काही गरज नाही. नाही संदीपजी, एक मराठी एक मुद्दा आहे की या खून प्रकरणातले जे 3 आरोपी आहेत ते मात्र अद्याप देखील फरार आहेत. बघा, त्यांनी नैतिकता दाखवून जे 28 तारखेला सर्व जातीपातीचे लोक जे बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झाला, आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने तो कव्हर केला. कुणालाही गाडी न देता तिथं लोक स्वतःहून आले की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. तर माझी अशी
म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची दाखवावी. जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे, लोकांची इच्छा आहे, त्यांनी हा तपास फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा. प्रमुख आरोपी गुन्हे जे आहेत ते अद्याप देखील फरार आहेत. पालकमंत्रीपद नाही. प्रमुख आरोपी जे आहेत खून प्रकरणात ते मात्र अद्याप फरार आहेत. कारण वाल्मिक कराडच्या नावाखाली मात्र या तिघांकडे दुर्लक्ष होतंय का? कारण त्यांनीच प्रामुख्यानं खून केलेला आहे. हे बघा, हा जो ज्या पद्धतीने आता तपास चालू आहे, आज अटक झालेली आहे आणि काही गुन्हेगार सुद्धा फरार आहे. मला तर असं अनावर आलं तर खरं आहे खोटं मला माहित नाही, पण जे काही प्रकार हा घडला, 2 मोबाईल त्यांचे सापडलेले आहेत. त्या 2 मोबाईलमध्ये सगळे सीडीआर हे आहे आणि ते सर्व घटनाक्रमचे व्हिडिओ सुद्धा आहेत. म्हणजे मला जी माहिती आली माझ्या काही लोकांकडून की त्याच्यामध्ये त्याला मारहाण करताना जास्त लोक आहेत. काही गोष्टी तपास जसा चालू आहे, काय चालू आहे, काही गोष्टी आता पुढे येतीलच लोक आपल्याला. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावं आणि बीड मधली जी गुन्हेगारी आहे, चोरी आहे, ती संपवावी त्यांनी. हे बघा, जसं अण्णाजी आपण आपल्याच माध्यमात जे काही बोललेत, आमची इच्छा तीच आहे की पालकमंत्रीपद हा सत्ताधारी पक्षांचा हा विषय आहे, पण हा गुन्हा पूर्णपणे लोकांसमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा, ही आमची मागणी आहे. मुख्यमंत्री से आपने मुलाकात की है वाल्मीकि करार को लेकर के, क्या बातचीत हुई और मुख्यमंत्री ने क्या मुख्यमंत्री साहब से मैंने आज उन्होंने मुझे वक्त दिया, मुझसे बात की. मैंने उनको इतना ही कहा कि आज जो आपने सभागृह में हम सभी ने जो बात ली उस पर आपने कहा, उसके बाद में उसमें एसपी की वहां पर नए एसपी साहब आए, 2-4 जो भी उन्होंने चार्ज देने के बाद 2 नंबर जो धंधे थे वो बंद हो गए, कुछ लोग अटक हो गए, आज सरेंडर भी हो गए वाल्मीकि कराड. तो अभी तपास. यानंतर बघूया, देशमुख कुटुंब दहशतीखाली असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय. त्यांच्या भावाची निर्घुण